भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद माणगाव तर्फे वर्डी या परिसरामध्ये एकला चलो रे या भूमिकेत भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे आणि पहिल्यांदाच कमल या चिन्हावरती जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजप एकला चलो रे या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या चिन्हावरती लढतात आणि जिंकतात त्याच निवडणूक चिन्हावरती आम्हाला निवडणूक लढवण्याचे भाग्य मिळाले आहे। आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये राधिका ठाकरे या मोठ्या प्रमाणात विजय मिळवतील आणि कमल यावेळी या जिल्हा परिषद मध्ये नक्की फुलणार असे किशोरदादा ठाकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। तसेच भारतीय जनता पक्षाला खूप मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। आजच्या प्रचाराची सुरुवात वंजारपाडा येथून करण्यात आली असून वंजारपाडा गावामध्ये खूप मोठा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाहायला मिळाला। त्यानंतर झेंडेवाडी, हंबारपाडा, नंतर धामोटे, कोल्हारे या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला। गेली 4 दिवस झाले भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रचार आणि प्रसाराचा झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आम्हाला या ठिकाणी सर्वांना अभिमान आहे का पहिल्यांदाच कमल या चिन्हावरती राधिका किशोर ठाकरे जिल्हा परिषदला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आम्हाला स्वतःलाच खरं तर अभिमान वाटतो का ज्या कमलावरती नरेंद्र मोदी साहेब निवडणूक लढतात आणि जिंकतात त्याच कमलावरती आम्हाला निवडणूक लढण्याचं भाग्य मिळतंय आणि आम्हाला खात्री आहे का या निवडणुकीमध्ये राधिका ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवतील। खूप चांगला प्रतिसाद आहे। आज आम्ही सकाळीच वंजारपाडा इथून प्रचाराला सुरुवात केली होती, तिथे सुद्धा आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर आम्ही झेंडेवाडी आणि तसेच हंबरपाडा या ठिकाणी 2 ठिकाणी प्रचार केलेला आहे, तिथे सुद्धा चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि नवे तर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचा लोकांचा एक हे प्रचाराचा एक रिस्पेक्ट आणि एक चांगली आम्हाला एक वागणूक मतदारांकडून मिळते आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतंय का यावेळेस कमल फुलेल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजयी होईल। आमच्या राधिका किशोर ठाकरे या भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि महिला सक्षमीकरणासाठी बरेच आकडे त्यांनी आखलेले आहेत आणि जर का सर्वांच्या प्रेमाने आणि साथीने जर का त्या निवडून आल्या तर नक्कीच ते सगळे आखाडे आम्ही पूर्ण करू आणि महिला सक्षमीकरणासाठी एक नवीन चेहरा आम्ही घेऊन येतो, त्यांना तुम्ही सगळ्यांनी संधी द्यावीत अशी आम्ही सर्वांकडे प्रार्थना करतो। काही महिलांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो तुम्हाला प्रचाराचा? आता तुम्ही बघू शकता की हा जो प्रचार चालू आहे यामध्ये सुद्धा महिला हिरिरीने भाग घेताना दिसतात आणि जिथे जिथे आम्ही गावामध्ये जातो तिथे तिथे तिथल्या सगळ्या महिलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांनी राधिकाताईंकडून खूप आशा लावलेल्या आहेत आणि आम्ही त्या सगळ्या पूर्ण करू।